एका शिवभक्त तरुणाची बदनामी करण्यासाठी फेसबुकवरती ठाणे शहरातील आनंदनगर, कोपरी, ठाणे पूर्व परिसरातील रोशन वाडकर या तरुणाने 23 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30च्या दरम्यान फेसबुकवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी दारातीर्थ पडलेल्या मावळा या शब्दाचा वापर करून तसेच शिवछत्रपतींचे विचार असे उल्लेख करून शिवभक्तांच्या भावना दुखावतील, सामाजिक अशांतता निर्माण होईल अशी चुकीची पोस्ट केली होती। काही तास गेल्यानंतर सदरची पोस्ट करण्याचं कारण स्पष्ट न करता पोस्ट डिलीट करण्यात आली, परंतु अजूनपर्यंत या तरुणांनी केलेल्या प्रकरणी तमाम शिवभक्तांची जाहीर माफी देखील मागितली नाही। अशा विकृती समाजात असल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। अद्याप या प्रकरणी गुन्हा नोंद झालेला नाही, तरी वर नमूद केलेल्या तरुणावरती योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणाला पाठीशी घालणारे कोण आहेत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। एक शिवभक्त म्हणून ही विनंती जी आहे ती जयेश गायकवाड यांनी केलेली आहे। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निवेदन देऊन शांतता सदर प्रकरणावरती योग्य ते शासन मिळावे, परंतु हिंदुस्थानात कोणतीही व्यक्ती असं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही। सदर प्रकरणी सखोल माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे। विषय असा की काही दिवसांपूर्वी म्हणजे 23 तारखेला संध्याकाळी 8:30च्या दरम्यान मी एक शिवभक्त म्हणून बोलतोय, जयेश दशरथ गायकवाड, राहणार कोपरी, ठाणे पूर्व, सकल हिंदू एकीकरण समिती, तसेच आजपर्यंत बरेच हिंदुत्ववादी संघटनांची कामं केलेली आहेत, हिंदुत्वाचं काम करतो। नुकताच 8 तारखेला आमचा शिवप्रताप दिन साजरा झाला, तिथे IRS ऑफिसरसुद्धा आलेले, बरेच मान्यवर आले होते, छान कार्यक्रम झाला। त्यानंतर आत्ता 23 तारखेला संध्याकाळी एक पोस्ट पडली फेसबुकला, माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा असा हेतू समोरच्याचा असं म्हणणं आहे, परंतु त्यामध्ये दाखले देताना तू छत्रपतींचा मावळा म्हणण्याच्या लायकीचा नाही, प्लस त्याच्यामध्ये आया बहिणींचा विषय आला, म्हणजे ह्या ज्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत छत्रपतींच्या विचारांचा विषय। बरं, वैयक्तिक बदनामीसाठी आपण रेफरन्सेस काय वापरतोय, मावळा हा शब्द वापरतोय, थेट मावळा हा शब्द वापरणं हे गैर आहे, हे चुकीचं आहे। शिवभक्त म्हणून मला ह्या गोष्टीचाही राग आलेला आहे आणि समस्त शिवभक्तांच्या वतीने मी आता बोलतोय की त्याच्यावरती ह्या गोष्टीवरती आता माझ्याबरोबर हा प्रसंग घडला आहे। सामाजिक प्रतिष्ठा माझी चांगली असल्यामुळे माझ्या दारापर्यंत माझ्या समोर कोणी आलं नाही, माझा विरोध आतापर्यंत झालेला नाही, कारण तशी सामाजिक प्रतिमा माझी नाही आहे, शिवभक्त म्हणून चांगला आहे। प्लस ह्या गोष्टीसाठी माझ्याकडून स्वतः नरवीर मोरारजी देशपांडे यांचे थेट वंशज आज इथे प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा आलेले आहेत आणि मी माझी बाजू क्लिअर केलेली आहे। माझा एवढाच विषय आहे की एखादी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी तुम्ही मावळा शब्द वापरू नये, छत्रपतींच्या विचारांचा उल्लेख होऊ नये आणि महाराष्ट्रात हा पहिल्यांदा हा प्रसंग घडलेला आहे। आता इतकी वर्ष मी काम करतोय, ही गोष्ट पहिल्यांदा घडलेली आहे। जय शिवराय, माझं नाव नक्षत्र देशपांडे, मी नरवीर मोरारजी देशपांडे यांचा वंशज आणि त्यांची आम्ही 9वी पिढी। संबंधित विषय जो जयेशदादांनी पण सांगितला आणि जो आत्ता एक पत्रकार परिषदेत झाला, तो जेव्हा आमच्यापर्यंत आला, जेव्हा मी आणि माझ्या घरच्यांनी ती फेसबुक पोस्ट वाचली, त्यावरनं ती कुठेतरी खटकली। म्हणजे खटकण्याचं कारण असं की बघा, तिची जर तुम्ही पोस्ट वाचली असेल ओव्हरऑल, तर त्याच्यात वैयक्तिक गोष्ट बिना कॉन्टेक्स्टची सांगितली। आता इथे जयेशदादांचं नाव आहे, जयेशदादा मोठे शिवभक्त आहेत आणि त्यांनी शिवकार्य म्हणजे बरेच ठिकाणी केलं, हे मी सुद्धा बघितलं जेव्हापासून जयेशदादांना ओळखतो आणि आत्तापर्यंत मीही बघितलं। त्या माणसाबद्दल किंवा असेल आज जयेशदादांसोबत झालं, उद्या कुठल्याही शिवभक्ताबद्दल अशी बिना कॉन्टेक्स्टची कुठलीही पोस्ट फेसबुकच्या माध्यमातून किंवा काही की तर ही चुकीची वाटते कुठेतरी आणि मनाला खटकते की बाबा शिवभक्तांवरती असं कसं करू शकतं। मोरारबाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वामीनिष्ठेचं वचन दिलेलं त्यावेळेला आणि ते स्वामीनिष्ठेचं वचन त्यांनी शेवटपर्यंत पाळलं, म्हणजे पुरंदरच्या लढाईत त्यांनी शेवटपर्यंत ते पाळलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आमची स्वामीनिष्ठा महाराजांपाशीच आणि नेहमी राहणार। पिढ्या जातील, पिढ्या येतील जातील, आमची स्वामीनिष्ठा नेहमी राहणार आणि शिवभक्तांच्या पाठीशी आम्ही नेहमी राहणार। आणि सदर पोस्ट बाबतीत आम्ही कळवा पोलीस स्टेशनमध्ये हा निवेदन अर्ज दिला। तर आमची एवढीच इच्छा आहे की योग्य ती कारवाई व्हावी, ज्या त्या व्यक्तीवरती योग्य ती कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा एवढं।